काही त्याच्यामध्ये लिंक करणारा असा काही पुरावा नव्हता आणि म्हणून त्या गुन्हा डिटेक्शनला थोड्याशा मर्यादा येत होत्या. परंतु अथक प्रयत्न करून, कारण परंतु दुर्दैवाने त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये काही लिंक लागत होते. परंतु बारकाईने अभ्यास केल्यानंतर एक व्यक्ती त्या टायमिंगच्या दरम्यान झटापटीमध्ये त्यांनी विरोध केला आणि यांनी मग ते डोकं त्याचं भिंतीवरती काढलं. मोबाईल वापरलेला त्या टायमिंग तुझं नाव काय रे? सागर कुमार. काय काम करतो तू? दररोज रिक्षा चालवतो कधी कधी? इचलकरंजीत कोण आहे? आजीचा भाऊ आहे. आजीचा भाऊ. आणि इथं कोल्हापूरमध्ये कुठे राहतो? सासणी बोलली. संभाजी बंडोपंत पाटील राहणार जागृतीनगर कोल्हापूर यांचा 2/11/2013 अगदी दिवाळीच्या दिवशीच शहाजी लॉ कॉलेजचे स्टेडियमचे दक्षिणेकडील पायरीवर डोक्याला मार आणि अंगावर काठीचे वळ या स्वरूपामध्ये मृतदेह आढळून आलेला होता. आणि त्याचा पोस्टमॉर्टम केल्यानंतर त्याच्यामध्ये खुनाचा गुन्हा शाहूपुरी पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आलेला होता. या गुन्ह्यामध्ये कुठलाही पुरावा किंवा क्लू पोलिसांच्या समोर नव्हता. पोलीस निरीक्षक केडगे, PSI राठोड आणि त्यांच्या संपूर्ण टीमने गेले 15 दिवस अत्यंत संयमाने आणि कसूनपणे या गुन्ह्याचा तपास करण्यास सुरुवात केली होती. त्याच आधारे सॅमसंग कंपनीचे शाहू कॉलेजच्या बाहेरचे शोरूम आणि त्या ठिकाणचे CCTV कॅमेरे याच्या मदतीने त्याचा गुन्ह्याचा ॲनालिसिस केले असता एक इसम संशयित त्या ठिकाणाहून जात असताना रात्री 1:50 वाजता आढळून आलेला होता. आणि त्याचाच आधार घेत तो इसम कोण असावा, त्याचे ॲपरंटली दिसणं, त्याचं चालणं आणि त्याची चालण्याची ढब या आधारे अनेक संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं, विचारपूस केलेली होती आणि त्याच्यातूनच एक क्ल्यू लागलेला होता. आणि त्यामध्ये पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून सागर कुमार पिसे, सासने कॉलनी ITIचे पाठीमागे संभाजीनगर याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी हा गुन्हा केल्याचं कबूल केलेलं आहे. आणि त्या दिवशी मयत याच्या डोक्याखाली पिशवी होती, ती पिशवी याला झोपण्यासाठी पाहिजे होती, म्हणून ती पिशवी हिसकून घेत असताना मयतानं याला शिवी दिली आणि त्याचा राग त्याच्या मनामध्ये आल्यामुळं त्यांनी काठीने मारहाण केली. त्याचं डोकंही आपटलेलं आहे आणि त्या ठिकाणाहून मग तो निघून गेलेला होता. अत्यंत क्लिष्ट असा हा तपास, कुठलाही पुरावा पाठीमागं न सोडलेला तपास किंवा मैताशी या आरोपीचं कुठलंही नातेसंबंध किंवा कुठलेही संबंध नसताना अत्यंत अनोळखी व्यक्ती या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेली आहे आणि त्यांनी गुन्हा कबूल केलेला आपल्या सर्वांच्या समोर. त्याबद्दल शाहूपुरी पोलीस ठाण्याचं खास अभिनंदन केले. त्यांना 5,000 रुपयाचं बक्षीससुद्धा मी जाहीर आज केलेलं आहे आणि हा गुन्हा उघडकीस आलेला आहे.